स्पष्ट बोलणारी माणसं एकटी पडतात, त्यांना उद्धट समजले जाते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. स्पष्ट बोलणारी माणसं एकटी का पडतात? मानसशास्त्रीय कारणे. स्पष्ट बोलणाऱ्या लोकांना उद्धट का समजले जाते? प्रामाणिक बोलणाऱ्या लोकांबद्दल लोकांची मानसिकता काय असते? सत्य बोलल्यामुळे नातेसंबंध का बिघडतात? स्पष्ट बोलण्याची सवय चांगली की वाईट? मानसशास्त्र काय सांगते? लोकांना सरळ बोलणारी माणसं का आवडत नाहीत? स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व कसं असतं? प्रामाणिक आणि स्पष्ट बोलताना नाती कशी टिकवायची? सरळ बोलणं आणि उद्धटपणा यात नेमका काय फरक आहे? स्पष्ट स्वभाव असलेल्या लोकांना समाजात कोणत्या अडचणी येतात? या आणि अशा निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. आपल्या आजूबाजूला काही माणसं अशी असतात जी अगदी स्पष्ट बोलतात. त्यांना जे वाटतं ते ते सरळ सांगतात. खोटं कौतुक, गोलमोल बोलणं किंवा मनात काही आणि तोंडावर काही असं त्यांना जमत नाही. अशा लोकांना अनेकदा उद्धट, तिखट स्वभावाचे किंवा समजूतदार नाहीत असे लेबल लावले जाते. काही वेळा अशी माणसं समाजात किंवा नात्यांमध्ये थोडी एकटी पडलेलीही दिसतात. पण प्रश्न असा आहे की स्पष्ट बोलणं खरंच चुकीचं असतं का? की समाजाच्या अपेक्षा आणि माणसांच्या भावनिक गरजा यामुळे असा गैरसमज निर्माण होतो? मानसशास्त्राच्या अभ्यासातून या प्रश्नांची काही महत्त्वाची उत्तरं मिळतात. प्रत्येक माणसाला स्वतःबद्दल चांगलं ऐकायला आवडतं. आपल्या कमतरता किंवा चुका कोणी थेट सांगितल्या तर मनाला धक्का बसतो. याला इगो प्रोटेक्शन किंवा अहंकाराचं संरक्षण असं म्हणतात. म्हणजेच आपली प्रतिमा जपण्यासाठी मन आपोआप बचावात्मक प्रतिक्रिया देते. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती थेट आणि स्पष्ट बोलते तेव्हा ऐकणाऱ्याला ते वैयक्तिक टीका वाटू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या मित्राला आपण तू हे काम नीट केलं नाहीस असं थेट सांगितलं तर त्याला ते कठोर वाटू शकतं. पण जर तेच वाक्य कदाचित अजून थोडं सुधारता येईल असं सांगितलं तर ते स्वीकारायला सोपं वाटतं. म्हणजेच सत्य एकच असतं, पण ते सांगण्याची पद्धत वेगळी असते. स्पष्ट बोलणारी माणसं अनेकदा ही पद्धत वापरत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा घेतला जातो. मानसशास्त्रात सोशल हार्मोनी ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जाते. समाज टिकून राहण्यासाठी लोकांनी एकमेकांशी सौम्य आणि समजूतदार वागणं गरजेचं असतं. अनेक लोक म्हणूनच काही गोष्टी मनात ठेवतात आणि उघडपणे बोलत नाहीत, कारण त्यांना नातेसंबंध टिकवायचे असतात. पण स्पष्ट बोलणारी माणसं या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यांच्यासाठी सत्य महत्त्वाचं असतं. त्यांना वाटतं की प्रामाणिकपणे बोलणं हेच योग्य आहे. यामुळे काही वेळा त्यांचे विचार योग्य असले तरी त्यांच्या बोलण्यामुळे समोरच्याला दुखावलं जातं. तेव्हा लोक त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवायला लागतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवादाची शैली. मानसशास्त्रात 3 प्रकारच्या संवाद शैली सांगितल्या जातात. पॅसिव्ह म्हणजेच खूपच मवाळ आणि स्वतःचं मत न सांगणारी शैली. ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक आणि इतरांना कमी लेखणारी शैली. आणि ॲसर्टिव्ह म्हणजे स्पष्ट पण आदराने बोलणारी शैली. स्पष्ट बोलणारी अनेक माणसं स्वतःला प्रामाणिक समजतात, पण कधी-कधी त्यांची शैली आक्रमक वाटू शकते. त्यांना वाटतं की ते फक्त सत्य सांगत आहेत, पण समोरच्याला ते टोमणा किंवा अपमान वाटू शकतो. त्यामुळे गैरसमज वाढतात. संशोधन असंही सांगतं की समाजात लोक अनेकदा प्लीजंट पर्सनॅलिटी म्हणजे गोड बोलणाऱ्या व्यक्तींना जास्त पसंती देतात. जरी त्या व्यक्ती पूर्ण सत्य सांगत नसल्या, तरी त्यांच्याशी बांधून राहणं सोपं वाटतं. त्याउलट स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तींचं बोलणं खरं असलं तरी ते ऐकायला कठीण वाटतं. त्यामुळे लोक त्यांना टाळू लागतात. पण याचा अर्थ असा नाही की स्पष्ट बोलणं चुकीचं आहे. उलट प्रामाणिकपणा हा कोणत्याही नात्याचा मजबूत पाया असतो. जे लोक खोटं कौतुक करत नाहीत किंवा पाठीमागे बोलत नाहीत, ते खरं तर विश्वासू असतात. दीर्घकाळाच्या नात्यांमध्ये अशी माणसं खूप मौल्यवान ठरतात. खरं तर स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचा उद्देश अनेकदा वाईट नसतो. त्यांना फक्त गोष्टी स्पष्ट करायच्या असतात. त्यांना ढोंग किंवा दिखावा आवडत नाही. पण त्यांच्या बोलण्याची पद्धत कधी-कधी कठोर वाटते. त्यामुळे लोक त्यांना चुकीच्या नजरेने पाहतात. प्रभावी संवादासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे प्रामाणिकपणा आणि दुसरी म्हणजे संवेदनशीलता. म्हणजेच सत्य सांगताना समोरच्याच्या भावना समजून घेणंही तितकंच गरजेचं असतं. उदाहरणार्थ, "तू पूर्णपणे चुकीचा आहेस" असं म्हणण्याऐवजी "मला वाटतं आपण ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो" असं सांगितलं तर संवाद अधिक सकारात्मक होतो. यामुळे आपलं मतही स्पष्ट होतं आणि समोरच्यालाही कमी दुखावलं जातं. स्पष्ट बोलणाऱ्या लोकांसाठीही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. सत्य सांगणं योग्य असलं तरी ते कसं सांगायचं हे शिकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. थोडी सहानुभूती आणि योग्य शब्द वापरले तर त्याच सत्याचा परिणाम पूर्णपणे बदलू शकतो. त्याचवेळी समाजानेही अशा लोकांकडे वेगळ्या नजरेने पाहायला हवं. कारण प्रत्येक वेळी स्पष्ट बोलणं म्हणजे उद्धटपणा नसतो. काही लोक फक्त प्रामाणिक असतात. ते पाठीमागे बोलण्यापेक्षा समोर सांगणं पसंत करतात.
अशा लोकांना समजून घेतलं तर नाती अधिक प्रामाणिक होऊ शकतात. कारण खोट्या गोड बोलण्यापेक्षा प्रामाणिक संवाद नेहमीच अधिक टिकाऊ असतो. शेवटी असं म्हणता येईल की स्पष्ट बोलणारी माणसं अनेकदा गैरसमजाची शिकार होतात. त्यांचा उद्देश चुकीचा नसतो, पण त्यांच्या बोलण्याची पद्धत लोकांना कठोर वाटते. म्हणूनच ते कधी कधी एकटे पडतात. मात्र जर प्रामाणिकपणासोबत संवेदनशीलता आणि योग्य संवाद शैली जोडली, तर स्पष्ट बोलणं हे नात्यांसाठी ताकद ठरू शकतं. कारण सत्य सांगण्याची हिंमत आणि समोरच्याचा आदर या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की संवाद अधिक परिपक्व आणि अर्थपूर्ण बनतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.